नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या नितेश एज्युकेशन फोरममध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण अर्थव्यवस्था या विषयातील राष्ट्रीय उत्पन्न या टॉपिकमधील एमपीएससी जेवढे प्रश्न विचारले आहेत ते स्पष्टीकरण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। चला सुरुवात करू आजचा व्हिडिओ। तुमचा पहिला क्वेश्चन, भारतात राष्ट्रीय उत्पन्नाविषयीचे अंदाज टिंबटिंबकडून सादर केले जाते। तुमचे ऑप्शन आहे नियोजन मंडळ, भारतीय रिझर्व्ह बँक, वित्त मंत्रालय या ऑप्शन डी केंद्रीय सांख्यिकी संघटन। त्याचं उत्तर आहे ऑप्शन डी केंद्रीय सांख्यिकी संघटन। भारतात राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचे जे काम करते ती CSO केंद्रीय सांख्यिकी संघटना करते। केंद्रीय सांख्यिकी संघटनेची स्थापना झाली होती 1951 मध्ये। स्थापना कधी झाली होती? 1951। आणि मुख्यालय हेडक्वार्टर जर विचारलं तर हेडक्वार्टर आहे नवी दिल्ली। नवी दिल्ली। राष्ट्रीय उत्पन्न समितीची स्थापना केली होती 1949 मध्ये। त्या समितीने शिफारस केली होती की भारतात अशी एक संघटना असावी। यावरून केंद्रीय सांख्यिकी संघटनेची स्थापना 1951 मध्ये झाली होती। चला नेक्स्ट क्वेश्चन। क्वेश्चन नंबर 2, भारतातील अर्थव्यवस्थेत 2008-9 या वर्षात सेवा क्षेत्राचा वृद्धी दर काय होता? सेवा क्षेत्राचा वृद्धी दर त्यांनी विचारलाय। तुमचे ऑप्शन आहे 8.9, ऑप्शन बी 7.1, ऑप्शन सी 7.9 या ऑप्शन डी 9.8। त्याचं उत्तर आहे ऑप्शन डी 9.8। 2008-19 ला सेवा क्षेत्राचा वृद्धी दर किती होता? 9.8। आता क्वेश्चन कधी विचारलाय? PSI मुख्य 2011 ला विचारलंय। कधीचा डाटा विचारलाय? 8-9चा डाटा विचारलाय। म्हणजे आता 2021 ला जर क्वेश्चन आला तर 2018-19 या 19-20चा डाटा विचारू शकतात। आता सेवा क्षेत्राबद्दल जर थोडी माहिती पाहिजे असेल तर भारतात एकूण निर्यातीमध्ये जर एकूण 38% किती 38% वाटा हा सेवा क्षेत्राचा आहे निर्यातीमध्ये। एकूण निर्यातीमध्ये 38% क्षेत्र हा सेवा क्षेत्राचा वाटा आहे। आणि भारतात एकूण परकीय गुंतवणूक जी आहे ती 2/3 ह्या वाटा आहे परकीय गुंतवणूक मध्ये। FDI फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट मध्ये किती ते 2/3 आणि निर्यातीमध्ये हिस्सा किती सेवा क्षेत्राचा 38%। चला नेक्स्ट क्वेश्चन वर। क्वेश्चन नंबर 3, 1960-61 पासून कोणत्या क्षेत्राचा भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नातील वाटा सातत्याने घटत आहे? तुमचे ऑप्शन आहे प्राथमिक क्षेत्र, द्वितीय क्षेत्र, तृतीय क्षेत्र या प्राथमिक आणि द्वितीय क्षेत्र। त्याचं उत्तर आहे ऑप्शन ए प्राथमिक क्षेत्र। 1960 ते 61 पासून प्राथमिक क्षेत्रात काय काय येणार? कृषी, वने आणि मत्स्य उत्पादन, मत्स्य पालन या उत्पादन हे प्राथमिक क्षेत्रात येतात। 1960-61 मध्ये जर तुम्ही बघितलं तर यामध्ये GDP मध्ये याचा हिस्सा होता 53.1%। कधी होता? 1960-61 मध्ये। 2011-12 ला 14% झाला। किती? 14%। आणि आता 2013-14चा डाटा बघितला आपण तर तो 13% झाला। म्हणजे 53.1% वरून आता 13-14ला 13% आलाय। म्हणजे 2060-61 पासून प्राथमिक क्षेत्राचा वाटा आहे हा GDP ने या राष्ट्रीय उत्पन्नात नेहमी घटत आहे सातत्याने। चला नेक्स्ट क्वेश्चन वर। क्वेश्चन नंबर 4, भारतातील सार्वजनिक क्षेत्राच्या अपयशाचे कारण आहेत। तुमचे ऑप्शन आहे खाजगी क्षेत्राची स्पर्धा, राजकीय हस्तक्षेप आणि स्पष्ट उद्दिष्टांचा अभाव, ऑप्शन सी अतिरिक्त नोकरी भरती या ऑप्शन डी वरील सर्व। त्याचे उत्तर आहे ऑप्शन डी वरील सर्व। भारतातील सार्वजनिक क्षेत्र आहेत ते गव्हर्नमेंटचे सार्वजनिक क्षेत्र आहे त्याचे अपयशाचे कारण त्यांनी विचारले। पहिला आहे खाजगी क्षेत्रांची स्पर्धा, ते खाजगी क्षेत्रासमोर स्पर्धा करू शकत नाही। दुसरं आहे राजकीय हस्तक्षेप, जे सार्वजनिक क्षेत्र असतात त्यांचा गव्हर्नमेंटचा हिस्सा असतो म्हणून त्यावर राजकीय हस्तक्षेप जास्त असतो। तिसरा काय? अतिरिक्त नोकर भरती। चला नेक्स्ट क्वेश्चन वर। क्वेश्चन नंबर 5, भारतात अंतर्गत मत्स्य पालनाची कोणती साधने आहेत? तुमचे ऑप्शन आहे नद्या, मत्स्य उत्पादनासाठी कोणती साधने आहेत? तुमचे ऑप्शन आहे ए नद्या, बी कॅनोल, सी मोठी धरणे या डी विहिरी। तर योग्य पर्याय निवडायचे तुम्हाला फक्त ए, अ ब क या अ ब ड। त्याचं उत्तर आहे ऑप्शन सी अ ब क। नद्या भारताचे मत्स्य उत्पादन होते ती नद्यामध्ये होतं, कॅनोल मध्ये होतं आणि डी मोठी धरणे होतं। म्हणजे विहिरीमध्ये मत्स्य उत्पादन होत नाही, बाकी 3 मध्ये मत्स्य उत्पादन होतं। चला नेक्स्ट क्वेश्चन वर। क्वेश्चन नंबर 6, भारतामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाच्या मोजण्यासाठी किंवा मापनासाठी कोणती पद्धत वापरली जात नाही? इथे नीट वाचायचं, जात नाही विचारलंय त्यांनी। तुमचे ऑप्शन आहे उत्पन्न पद्धत, उत्पादन पद्धत, खर्च पद्धत या वरीलपैकी नाही। त्याचं उत्तर आहे ऑप्शन डी जो सी खर्च पद्धत। बघा राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या 3 पद्धती आहेत। कुठल्या 3 पद्धती आहेत? एक आहे उत्पन्न पद्धत, दुसरा आहे उत्पादन पद्धत आणि तिसरा आहे खर्च पद्धत। तर 2015च्या आधी भारतात
उत्पन्न पद्धत वापरली जात होती. कुठली? उत्पन्न पद्धत. कधी? 2015च्या आधी. 2015 म्हणजे 2015 नंतर जर विचारलं तर नंतर उत्पन्न कुठली पद्धत वापरली जाते? उत्पादन पद्धत वापरली जाते. प्रोडक्शन मेथड. 2015 नंतर उत्पादन पद्धती वापरली जाते. म्हणजे खर्च पद्धत भारतात वापरली जात नाही. आता सध्या विचारलं की भारतात सध्या कुठली पद्धत वापरली जाते राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचा? तर उत्पादन पद्धत मोजली जाते. चला नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 7. पुढील क्षेत्रांची त्यांच्या वास्तव्य स्थूल देशांतर्गत म्हणजे जीडीपीच्या उत्पादनातील हिश्श्याच्या टक्केवारीनुसार घटत्या क्रमाने मांडणी करा. तुमचे ऑप्शन आहे एक कृषी, बी उद्योग आणि सेवा. आता पर्याय उत्तरे बघा. अ ब क, ब क अ असे पर्याय असतात. क ब अ या ब अ क यामधील कुठला हिस्सा सर्वात जास्त आहे? तर सर्वात जास्त हिस्सा आहे सेवा क्षेत्राचा. पहिला काय? सेवा क्षेत्र. ऑप्शन 3 उत्तर आहे याचा. पहिला आहे सर्वात जास्त हिस्सा कुठला आहे? सेवा क्षेत्र. किती पर्सेंट? 59%. 59% सेवा क्षेत्राचा हिस्सा आहे जीडीपी मध्ये. दुसऱ्यावरती उद्योग इंडस्ट्री किती पर्सेंट आहे? 26%. आणि तिसरा आहे कृषी, जे आपण पाठी बघितले सर्वात कमी कुठला आहे? कृषी. किती टक्के? 13%. जीडीपी मध्ये हिस्सा सर्वात जास्त सेवा क्षेत्राचा आहे 59%, दुसरा उद्योग 26% आणि तिसरा कृषी 13%. उत्तर काय आलं? सेवा, उद्योग आणि कृषी. चला नेक्स्ट क्वेश्चनवर. क्वेश्चन नंबर 8. खालीलपैकी कोणत्या वर्षी स्थूल देशी उत्पादनातील वार्षिक वृद्धी दर सर्वाधिक म्हणजे 9.7% होता? तुमचे ऑप्शन आहे 5-6, 6-7, 2007-8 या 2004-5. त्याचं उत्तर आहे ऑप्शन बी 2006-7 मध्ये. सर्वात जास्त वृद्धी दर कधी होता? 2007 ते 7 मध्ये 9.7% वृद्धी दर होता. किती टक्के? 9.7%. आता वृद्धी दर तुम्हाला बघायचे असेल की आता वृद्धी दर किती आहे, तर 2017 डाटाचा 17-18चा आपण डाटा बघितलं तर वृद्धी दर आहे 7.2%. जर 2018-19चा डाटा विचारला तर वृद्धी दर होता 6.8%. आणि 2019-20चं होतं सर्वात कमी 5%. आता हे आताच आहे बघा. हा 2015ला क्वेश्चन विचारलाय तर डाटा 2006-7चा होता. आता विचारलं तर करंट मध्ये हे विचारू शकतात. 17-18 वृद्धी दर 7.2%, 18-19 6.8% आणि 19-20 5%. 5% हा वृद्धी दर होता जीडीपीचा. चला नेक्स्ट क्वेश्चनवर. क्वेश्चन नंबर 9. खालीलपैकी कोणती राष्ट्रीय उत्पन्नाचा अंदाज करण्याची पद्धती नाही? राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची कुठली पद्धत नाही? तुमचे ऑप्शन आहे उत्पादन पद्धत, आयात निर्यात पद्धत, उत्पन्न पद्धत या खर्च पद्धत. त्याचं उत्तर आहे ऑप्शन बी आयात निर्यात पद्धत. राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या 3 पद्धती आहे. उत्पन्न पद्धत, उत्पादन पद्धत आणि खर्च पद्धत. हे जे आयात निर्यात पद्धती राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची पद्धत नाही. चला नेक्स्ट क्वेश्चनवर. क्वेश्चन नंबर 10. भारतात राष्ट्रीय उत्पन्न मोजताना कोणत्या कालखंड हे वर्ष हे मानले जाते? तुमचे ऑप्शन आहे म्हणजे कुठल्या कालावधीत राष्ट्रीय उत्पन्न मोजले जाते? तुमचे ऑप्शन आहे 1 जानेवारी ते 31 डिसेंबर, 1 ऑक्टोबर ते 30 डिसेंबर, 1 जुलै ते 30 जून या 1 एप्रिल ते 31 मार्च. त्याचं उत्तर आहे ऑप्शन डी 1 एप्रिल ते 31 मार्च. भारतात राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचा कालावधी कुठला आहे? 1 एप्रिल ते 31 मार्च. हा जर आधारभूत वर्ष विचारला असेल, आधारभूत वर्ष, तर राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचा आधारभूत वर्ष आहे 2011-12 आणि जे कालखंड किती आहे 1 एप्रिल ते 31 मार्च. चला नेक्स्ट क्वेश्चनवर. क्वेश्चन नंबर 11. स्थूल देशांतर्गत उत्पादन म्हणजे जीडीपी चा अर्थ आहे. तुमचे ऑप्शन आहे स्थूल राष्ट्रीय उत्पादन, निव्वळ राष्ट्रीय उत्पादन, एका देशाच्या सीमेतच उत्पादित झालेल्या वस्तू व सेवा किंवा सरकारी उत्पन्न. त्याचं उत्तर आहे ऑप्शन सी एका देशाच्या सीमेतच उत्पादित झालेल्या वस्तू व सेवा. आता जीडीपीची जी डेफिनेशन आहे किंवा वाक्य आहे जीडीपी म्हणजे काय? जीडीपी म्हणजे एका विशिष्ट कालखंडात एका विशिष्ट भूप्रदेशात एका विशिष्ट कालखंडात एका विशिष्ट पर्टिक्युलर टाइम मध्ये एका पर्टिक्युलर एरियामध्ये हा काय भूभाग जेवढ्या वस्तू व सेवा यांचं उत्पादन झालं किंवा प्रोडक्शन झालं त्यांचा पैशातील अंतिम मूल्य म्हणजे जीडीपी. एका विशिष्ट कालखंडात एका पर्टिक्युलर टाइम मध्ये पर्टिक्युलर एरियामध्ये जेवढ्या वस्तू व सेवा यांचं प्रोडक्शन झालं त्यांचं पैशातील अंतिम मूल्य म्हणजे जीडीपी. पण देशांतर्गत आता कालखंड किती आहे 1 एप्रिल ते 31 मार्च आणि भूप्रदेश भारत
भारताच्या सीमेअंतर्गत उत्पादन, जेवढ्या वस्तू आणि सेवांचं प्रोडक्शन झालं त्यांचं पैशातील अंतिम मूल्य म्हणजे जीडीपी. ही जीडीपीची डेफिनेशन आहे. चला नेक्स्ट क्वेश्चनवर. क्वेश्चन नंबर 12. देशातील अंतिम वस्तू आणि सेवांची बाजारी किंमत अधिक म्हणजे बाजारी किंमत अधिक भारतीय आणि इतर देशात कमवलेल्या उत्पन्न वजा परदेशी व्यक्तींनी भारतात कमवलेलं उत्पन्न म्हणजे खालीलपैकी कोणती संज्ञा होय. नीट वाचायचं, 2 वेळा वाचा म्हणजे कळेल. तुमचे ऑप्शन आहे स्थूल राष्ट्रीय उत्पादन, निव्वळ राष्ट्रीय उत्पादन, एका देशाच्या सीमेतच उत्पादित झालेल्या वस्तू व सेवा किंवा सरकारी उत्पादन. तर याचं उत्तर आहे ऑप्शन ए स्थूल राष्ट्रीय उत्पादन. आता आपण पाठी जीडीपीची व्याख्या बघितली. आता ही जीएनपीची व्याख्या आहे. जीडीपी मधून जर तुम्हाला जेव्हा एखाद्या अर्थव्यवस्थेत उत्पादित सर्व वस्तू व सेवा मूल्य परदेशातून प्राप्त झालेले जे म्हणजे परदेशातून जे आपल्याला प्राप्त झालंय ते प्लस करायचे आणि भारतात जेवढे विदेशी राहतात. आता बघा याचे जीएनपीची तुम्हाला डेफिनेशन सांगतो. जीएनपी म्हणजे काय, जीएनपी. आता यात मायनस काय करायचंय, भारतातील विदेशी, भारतात जेवढे विदेशी राहतात त्यांनी जेवढं उत्पन्न कमवलं असेल तो जीडीपी मधून मायनस करायचा आणि जे विदेशात जे भारतीय राहतात, विदेशातील भारतीय जे उत्पन्न कमवतात ते ऍड करायचा. ऍड केल्यानंतर जीडीपी मधून आपल्याला जीएनपी भेटते, ग्रोस नॅशनल प्रोडक्ट किंवा स्थूल राष्ट्रीय उत्पन्न. जीडीपी मध्ये काय आहे, एका विशिष्ट एरियामध्ये मध्ये भारतात जेवढे लोक राहतात जेवढं उत्पन्न कमवणार त्यांचं पैशातील अंतिम मूल्य म्हणजे जीडीपी. जीएनपी म्हणजे जीडीपी मधूनच जे भारतात विदेशी राहतात त्यांचं मायनस करायचं. समजा एका अमेरिकेतील एक माणूस भारतात राहतो, तो जेवढं उत्पन्न कमवणार आहे तो मायनस करायचा त्यामधून, आणि एक भारतीय जो अमेरिकेत राहतो तो प्लस करायचा, ऍड करायचा, मग आपल्याला जीएनपी भेटतं, ग्रोस नॅशनल प्रोडक्ट. चला नेक्स्ट क्वेश्चनवर. क्वेश्चन नंबर 13. सार्वत्रिक मूलभूत उत्पन्न यात खालील घटक आहेत. तुमचे ऑप्शन आहे सार्वत्रिकता, बिनशर्तता, प्रतिनिधित्व म्हणजे लाभार्थी निवडीचा आधार, वरीलपैकी सर्व. तर याचं उत्तर आहे ऑप्शन डी वरीलपैकी सर्व. सार्वत्रिक मूलभूत उत्पन्न म्हणजे यूबीआय, युनिव्हर्सल बेसिक इन्कम, वैश्विक मूलभूत उत्पन्न म्हणतात याला. या संकल्पनेचा उगम झाला होता इंग्लंडमध्ये. कोणी केला होता, सर थॉमस मोअर यांनी संकल्पनेचा उगम केला होता. कुठले, इंग्लंडचे सर थॉमस मोअर. यूबीआय म्हणजे युनिव्हर्सल बेसिक इन्कम. युनिव्हर्सल बेसिक इन्कम म्हणजे एका ठराविक कालावधीत सरकार देशामध्ये जेवढे लोक राहतात त्यांना एक बेसिक इन्कम देते महिन्याला. समजा सगळ्यांना जेवढे लोक राहतात 130 कोटी लोक राहतात त्या सगळ्यांना 10,000 रुपये महिन्याला सरकार पुरवणार. याला म्हणतात सार्वत्रिक मूलभूत उत्पन्न. हे त्यांची जे घटक आहे हे काय काय, सार्वत्रिकता असते, सर्वांना दिले जाते, बिनशर्त काय शरत नसते त्याला देताना, आणि प्रतिनिधित्व जे लाभार्थी असतात त्यांचा निवडीचा आधार असतो. चला नेक्स्ट क्वेश्चनवर. क्वेश्चन नंबर 14. भारतात जैविक संसाधन खालीलपैकी कोणते नाहीत. तुमचे ऑप्शन कोणते नाहीत विचारलंय. तुमचे ऑप्शन आहे वनीकरण, मासे, कोळसा आणि तेल किंवा धातू खनिजे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन डी धातू खनिजे. जैविक संसाधन म्हणजे त्यांनी जीव असतो, कुठले कुठले आहे, वनीकरण आहे, मासे आहे, कोळसा आणि तेल आहे. जे धातू खनिजे असतात ते जैविक संसाधन येत नाही, आणि हे प्राथमिक उद्योग मध्ये मोडतं, प्राथमिक उद्योग मध्ये. चला नेक्स्ट क्वेश्चनवर. क्वेश्चन नंबर 15. नियोजनाच्या नंतरच्या टप्प्यामध्ये 1981 ते 2012 सरासरी स्थूल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर आहे. नियोजनाच्या नंतरच्या टप्प्यामध्ये 1981 ते 2012 विचारलंय. सरासरी स्थूल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर आहे. तुमचे सरासरी विचारलंय त्यांनी 2081 ते 12 मध्ये. ऑप्शन आहे 3.5%, 5.9%, 5.7% या 4.2%. तर याचं उत्तर आहे ऑप्शन बी 5.9%. 1981 ते 2012चा सरासरी त्यांनी वृद्धी दर, उत्पादन वृद्धीचा जो उत्पादन आहे देशांतर्गत उत्पादन वृद्धी दर विचारलाय, तर किती आहे 5.9%. आता तुम्हाला सध्याचा थोडा डाटा सांगतो जे मी आधी पण सांगितलंय. जर 2017-18चा वृद्धी दर किती आहे हा विचारला तर 7.2%. दुसरा 2018-19 हा डाटा लिहून घ्या तुम्ही, 18-19 6.8%. आणि जर 19-20 विचारलाय 2019-20 चा वृद्धी दर किती आहे, तर तो वृद्धी दर किती आहे, तर तो वृद्धी दर आहे 6.5%. किती, 5%.
5%, 2019-20 5% आणि 20-21 6%. किती? 6.5%. हा लिहून घ्या. 17-18 7.2%, 18-19 6.8%, 19-20 5%. नॉर्मली ह्या जो 18-19 विचारणे शक्यता जास्त आहे, 6.8%, आणि 20-21 6.5%. तर या व्हिडिओमध्ये आपण काय बघितलं? राष्ट्रीय उत्पन्नातील एमपीएससीच्या परीक्षेत जेवढे क्वेश्चन विचारले ते आपण बघितलं. जर तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकतात. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडलास तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि असेच व्हिडिओ अजून बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपण लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.